नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 30 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 30 सप्टेंबरची आहे, त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर नीटनेटकं, टापटीप, स्वच्छ अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. थोडंसं साधं, सोपं असं यांचं व्यक्तिमत्व तुम्हाला दिसून येईल. आधुनिक फॅशनच्या प्रती यांचं आकर्षण हे जास्त प्रमाणात दिसून येत नाही. साधारण या व्यक्ती यांच्या राहणीमान, यांचे विचार, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बऱ्याच प्रमाणात थोडासा पुराणमतवादी असतो. याचप्रमाणे चालीरीतींवरती जास्त विश्वास ठेवणारे असतात. धार्मिक, आध्यात्मिक आणि थोडे देवभोळे या व्यक्ती दिसून येतात. या व्यक्तींचा एक स्वभाव सगळ्यात उत्तम असतो, तो म्हणजे ॲडजस्ट करण्याचा स्वभाव. कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला ॲडजस्ट करण्याची जी क्षमता असते, ती या व्यक्तीमध्ये अतिशय उत्तम असते. खरं तर यांची बौद्धिक स्तर खूप चांगला असतो. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती ही खूपच चांगली असते. त्याच्यामुळे शाळा, कॉलेजमधले जे शिक्षण असतं, ते अगदी सहजपणे पूर्ण करतात आणि त्यामध्ये बऱ्याचदा हे अग्रेसर सुद्धा असतात. समाजशील असतात. दुसऱ्यांना मदत करण्याचा भाव हा यांच्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारचा दिसून येतो. समोरचा व्यक्ती दुःखत असेल तर लवकर धावून जातील. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारे हे माणसं आहेत. अगदी दुसऱ्याच्या दुःखाने स्त्रवणारे ह्या व्यक्ती असतात. याचप्रमाणे ह्या बऱ्याच प्रमाणात समाजशील असतात. दुसऱ्याने मदत मागितली तर चटकन मदत करायला पुढे धावतात. ही गोष्ट, हा गुण यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. यांच्या जीवनात, स्वतःच्या जीवनात कितीही दुःख असतील तरी त्यांच्या वागणुकीतून, त्यांच्या एकंदरीत समाजाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते कधीही जाणवणार नाही. दुःखाचं रडगाणं हे कधीही गात नाही. उलटपक्षी जीवनाकडे सतत सकारात्मकतेने पाहण्याची जी दृष्टी असते, जी ऊर्जा असते, ती यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. यांच्यामधून तुम्हाला चांगल्या प्रकारची ऊर्जा ही कायमच मिळत जाईल. मुळातच अगदी साधे भोळेपणाने राहणारे आणि वागणारी ही माणसं असतात. सरळ-सरळ असतात. जीवनातील इतरांच्या अपरोक्ष काही बोलणं, दुसऱ्याच्या कागाळ्या करणं, हा प्रकार यांच्यामध्ये दिसून येत नाही. हा स्वभाव यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. त्याचप्रमाणे आर्थिक संदर्भात सुद्धा पाहायचं झालं तर फार काही जीवनाकडून आर्थिक संदर्भात यांच्या अपेक्षा नसतात. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान राहण्याची जी वृत्तीस्थिती यांच्यामध्ये अतिशय चांगली असते. त्यामुळे खूप आर्थिक, ज्याला आपण भाग म्हणतो किंवा आर्थिक स्थैर्य खूप चांगलं असणं किंवा जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा वगैरे हे गुण त्यांच्यामध्ये तेवढेसे दिसून येत नाही. कारण पैशाच्या संदर्भात फारसं काही अट्रॅक्शन नसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच म्हणजे डिपेंडंट असतात थोडे. निर्णय क्षमतांची थोडीशी कमी असते. आत्मविश्वासामध्ये थोडा कमतरता दिसून येते. त्यामुळे निर्णय क्षमता सुद्धा कमी होते. होतं काय, की त्यामुळे बऱ्याच वेळा यांच्या ज्या संधी असतात, ह्या जीवनामध्ये लवकर मिळत नाहीत आणि जीवनाकडे झगडण्याची जी शक्ती असते, ती शक्ती यांच्याकडे तेवढ्या प्रमाणात जाणवत नाही. कधी-कधी या व्यक्ती थोड्याशा लेझीनेस किंवा आळशी, ज्याला आपण म्हणतो, अशा सुद्धा दिसून येतात. परंतु स्वभावाने अतिशय चांगले असतात. दुसऱ्याला कायम मदत करणारे असतात. या व्यक्तींना साधारणतः अशा प्रकारचे क्षेत्र, की ज्यामध्ये दुसऱ्यांना मदत करणं किंवा कारकुनी क्षेत्र, अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये या व्यक्ती पुढे जातात. स्वतःचा स्वतंत्र बिझनेस असणं किंवा धंदा असणं, हा प्रकार यांच्याने सहसा होत नाही. उलटपक्षी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे थोडेसे समाधानी असल्या कारणामुळे खूप काही झगडा देण्याची तयारी यांची जीवनाबद्दलची नसते. आहे त्या परिस्थितीत स्वतःला ॲडजस्ट करतात आणि याचा दुसरा फायदा हा होतो, की रिलेशनशिपमध्ये यांचे सहसा कोणाशी भांडणं होत नाही. मुळात या व्यक्ती रिलेशनशिपमध्ये सहसा येत नाही. वै वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा यांना सहसा त्रास होत नाही, कारण मुळातच हे ॲडजस्ट होणाऱ्या व्यक्ती असतात. ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगली असते. त्याचप्रमाणे लैंगिक सुखाकडे यांचं अट्रॅक्शन थोडंसं कमी असतं. लैंगिक सुखाच्या बाबतीमध्ये फारसं अट्रॅक्शन यांच्यामध्ये तसं जाणवून येत नाही. ज्या स्त्री वर्ग आहेत, म्हणजे 30 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख जो स्त्री वर्ग आहे, त्यांना थोडंसं कन्सीव्ह करताना म्हणजेच संततीच्या संदर्भामध्ये बाळंतपणात थोडासा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे पतीचं सुख थोडं कमी मिळणं हा प्रकार किंवा पतिसुख थोडं कमी मिळणं हा प्रकार त्यांच्या बाबतीत होऊ शकतो. अर्थातच एकंदरीतच पाहायचं झालं तर लोभसवाणं अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. दुसऱ्याला मदत करणारं असतं आणि मॅच्युअर्ड असतं. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. तुमच्या जीवनातल्या महत्त्वाच्या गोष्टी, की ज्या तुम्ही अपेक्षा केलेल्या असाल, त्या साधारण या वर्षात म्हणजे जवळ-जवळ एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये तुमच्या पूर्ण होऊ शकतील.
मग ते विवाह असतील, नोकरी लागणं असणं किंवा अन्य, या सगळ्या गोष्टी या दरम्यान पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. परंतु एकंदरीत सांगायचं झालं, तर 30 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख असते, या व्यक्ती सद्वर्तनी, सद्भावना, देवभोळे, अध्यात्मप्रिय आणि पुराणमतवादी असतात. धन्यवाद.